हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अवर ग्रीन कंपॅनियन्स हा जो आपला 4th लेसन आहे त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. बघा आता, व्हॉट आर द प्लांट्स दॅट ग्रो टॉल अँड हॅव हार्ड स्टेम कॉल्ड. म्हणजे असे प्लांट की जे उंच वाढतात आणि त्यांचं जे खोड आहे ते हार्ड असतं, अशा प्लांटला तुम्ही काय म्हणाल? तर त्याचे ऑप्शन आहेत हब, वाईन, श्रब अँड ट्री. तर त्याचा आन्सर आहे ट्री. पुढे आहे व्हॉट आर प्लांट्स कॉल्ड दॅट ग्रो ऑन अदर प्लांट्स अँड ॲब्झॉर्ब सम फूड फ्रॉम देम. असे प्लांट की ते दुसऱ्या झाडांवर वाढतात, त्या दुसऱ्या वनस्पतींवर वाढतात आणि त्याच्यातून आपलं फूड शोषण घेतात. तर त्याचा आन्सर काय आहे मित्रांनो? ते आहेत हेटेरोट्रॉफिक. पुढे आहे बघा, व्हॉट इज द यूज ऑफ द कलर अँड फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स टू द प्लांट. बघा, म्हणजे कलर आणि फ्रॅग्रन्सचा फुलांच्या फ्लावरचा तर त्या झाडाला का उपयोग होतो? तर त्याचं बघा, इन्सेक्टिव्हरस जे प्लांट आहेत त्याच्यात त्याचा आन्सर दडलेला आहे. बघा, आपण बुकमध्येच पाहूया. बघा आता, हे जे इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत त्याचे जे फुलं वगैरे असतात ते कसे असतात? अट्रॅक्टिव्ह असतात आणि काय करतात ते याला शोषून ह्याला अट्रॅक्ट करून घेत असतात इन्सेक्ट्सला, आणि मग त्या इन्सेक्टला ते खात असतात. ओके, तर त्याचा आन्सर आहे बघा टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. पुढे बघा, व्हॉट डज अ फ्लोरल बर्ड ट्रान्सफॉर्म इनटू. झाडाची कळी तिचं रूपांतर कशात होतं? तर मित्रांनो, कळीचं म्हणजे कळीचं रूपांतर होत असतं फ्लावर मध्ये. पुढे आहे बघा, बाय विच प्रोसेस डू प्लांट्स प्रिपेअर फूड. झाडं कोणत्या प्रोसेसने फूड तयार करतात, त्याचं अन्न तयार करतात? त्याचा आन्सर आहे फोटोसिंथेसिस. पुढे आहे बघा, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रूट्स. रूट्सचं मेन फंक्शन काय आहे, मुख्य कार्य? तर त्याचा आन्सर आहे बघा टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स. वॉटर आणि न्यूट्रिएंट्स शोषून घेणं हे मुळांचं म्हणजे रूट्सचं महत्वाचं कार्य आहे. पुढे क्वेश्चन आहे बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. तर बघा, ह्याचे आन्सर्स काय आहेत बघा. द स्मॉल ब्रांचेस ग्रो आउट फ्रॉम अ मेन रूट, विच टाईप ऑफ रूट इज इट. तर बघा, स्मॉल ब्रांचेस येतात मेन रूट पासून, तर ते रूट कोणतं असतं? पहिल्यांदा मी तुम्हाला इथं दाखवतो टेक्स्टबुक मध्ये कुठं आहे त्याचा आन्सर. बघा, अ थिक मेन रूट विथ स्मॉल ब्रांचेस ग्रोईंग फ्रॉम इट इज कॉल्ड टॅप रूट. मग त्याचा आन्सर आपण वहीत कसं लिहायचं? बघा आता, बघा, द स्मॉल ब्रांचेस ग्रो आउट फ्रॉम अ मेन रूट, विच टाईप ऑफ इज इट इज अ टॅप रूट. त्याचा आन्सर आहे. बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर लिहायचं आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा. आपण पहिल्यांदा सगळे आन्सर टेक्स्टबुक मध्ये दाखवूया तुम्हाला, म्हणजे तुम्ही बुक रिडिंग कराल. विच पार्ट डू प्लांट्स मेनली यूज टू प्रिपेअर देअर फूड. म्हणजे फूड तयार करण्यासाठी प्लांट कोणता पार्ट वापरतात? तर बघा इकडे बघा, with the help of air, sunlight and the water and nutrients absorbed by the roots, green plants prepare their own food. This is known as photosynthesis. बघा, these activity mainly takes place in leaves of green plants. म्हणजे फूड तयार करण्याचं काम कोण करतं? लीव्स करतात. ओके, कोण करतं? लीव्स करत असतात. पण त्याचा आन्सर आपल्याला वन सेंटेन्स मध्ये लिहायचे. बघा, विच पार्ट डू प्लांट्स मेनली यूज टू प्रिपेअर देअर फूड. त्याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही? प्लांट्स मेनली यूज लिव्स टू प्रिपेअर देअर फूड, म्हणजे पानांचा उपयोग करतात. ओके, तर पुढे बघा, पुढचा क्वेश्चन आहे बघा, विच आर द इसेन्शियल थिंग्स नीडेड बाय प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस साठी प्लांट्सला कोणत्या गोष्टींची गरज असते? आपण आताच बघितलं. बघा, इथं हायलाइट पण केलेलं आहे मी. With the help of air, sunlight and the water and nutrients absorbed by the roots,
ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. मग आपण आन्सर कसं लिहायचं 1 सेंटेन्समध्ये बघा. विच आर द इसेन्शियल थिंग्स निडेड बाय प्लांट्स फॉर फोटोसिंथेसिस. त्याचा आन्सर आहे प्लांट्स नीड एअर, सनलाईट, वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फॉर फोटोसिंथेसिस. ओके, आता पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन पाहूया. आपण लेसन नीट रीड केला ना आपल्याला सगळे आन्सर्स मिळतात. आता बघा, फाइंड अँड राईट द नेम्स ऑफ प्लांट्स इन द क्रॉसवर्ड पझल बिलो. या पझलमध्ये प्लांटची नावं आपल्याला शोधायची. तर पहिल्या लाईनमध्ये बघा काय आहे बघा, बॅम्बू आहे का, बॅम्बू. पुढे आहे बघा मेज, आहे का मेज. इथं रूट म्हणले, पार्ट आहे तो झाडाचा. इथं बघा इथं हे ड्रम स्टिक पाहिजे होतं बरं का. इथं बघा DRUMST, ड्रम स्टिक असं पाहिजे होतं, है की नाही. असे तुम्ही अजून काय काय मिळतायत ना तुम्ही शोधू शकताय. अजून कुठले कुठले बघा, इथं स्पिनॅच आहे का, स्पिनॅच, पालक. अजून कुठं सापडते का बघा, बघा सापडते का. बघा इथं मँगो आहे का, मँगो. बघा इथं आमला आहे की नाही. अशा पद्धतीने याच्यात अजून काही प्लांट सापडले तुम्हाला तरी तुम्ही शोधू शकताय. तर पुढचा क्वेश्चन आहे बघा, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा, वाय शुड मेडिसिनल प्लांट्स बी कल्टिवेटेड इन द हाऊस ऑर इन बॅकयार्ड. म्हणजे आपल्या घरच्या परसात किंवा घरात मेडिसिनल प्लांट का लावले पाहिजेत. तर त्याचे आन्सर बघा काय आहे. टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे त्याचं मी आन्सर लिहिलेलं आहे, पण टेक्स्टबुक मध्ये काय लिहिलेलं आहे आपण एकदा बघूया. टेक्स्टबुकचा सुद्धा वापर करायचा बघा. आता इथे बघा आन्सर त्याचं. मेनी मेडिसिनल प्लांट्स आर फाउंड इन फॉरेस्ट, हावेवर इथून बघा देअर नंबर्स आर डिक्रीजिंग. मेडिसिनल प्लांटची संख्या कमी होते बिकॉज दे आर बिंग यूज फॉर मेडिसिन्स ऑन अ लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणात त्याचा मेडिसिनल यूज वापर होतोय. देअरफॉर देअर इज अ नीड टू कल्टिवेट दीज प्लांट्स. आपण थोडंसं आपलं हे करून काय लिहायचं बघा. वाय शुड मेडिसिनल प्लांट्स बी कल्टिवेटेड इन द हाऊस ऑर इन बॅकयार्ड. त्याचं आन्सर बघा कसं लिहायचं. नंबर ऑफ मेडिसिनल प्लांट्स आर डिक्रीजिंग बिकॉज दे आर बीइंग युज्ड फॉर मेडिसिन्स ऑन अ लार्ज स्केल. मेडिसिनल प्लांट्स आर युजफुल फॉर ट्रीटिंग स्मॉल इलनेसेस. देअरफॉर दे शुड बी कल्टिवेटेड इन द हाऊस ऑर इन बॅकयार्ड. असं आपण त्याचं आन्सर लिहायचं आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन काय बघूया आपण. हाऊ डू ट्रीज इन द फॉरेस्ट ग्रो लार्ज इवन विदाउट गिवन वॉटर ऑर फर्टिलायझर. म्हणजे आपण त्या जंगलातल्या झाडांना पाणी किंवा खतं न देता सुद्धा ते मोठ्या प्रमाणात का वाढतात, त्यांची उंची का वाढते. तर त्याचा आन्सर बघा मी इथे लिहिलेला आहे बघा. हाऊ डू ट्रीज इन द फॉरेस्ट ग्रो लार्ज इवन विदाउट गिवन वॉटर ऑर फर्टिलायझर. त्याचा आन्सर आहे बघा. ट्रीज इन द फॉरेस्ट गेट वॉटर फ्रॉम रेन अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. फॉलन लिव्ज बिकम नॅचरल मॅन्युअर. म्हणजे जे पडलेली पानं असतात ती कुजल्यानंतर ते चांगलं नैसर्गिक खत होत असतं. विच हेल्प्स द ट्रीज ग्रो बिग अँड हेल्दी. ओके, तर पुढे बघा पुढचा क्वेश्चन आहे बघा. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ हाऊसेस बिल्ट युजिंग पार्ट्स ऑफ प्लांट. म्हणजे झाडाच्या भागाचा उपयोग करून घरं बांधली जी जातात त्याचे फायदे काय असतात बघा. झाडांचा वापर करून घरं बांधतात त्याचा फायदा काय असतो बघा. इथं आपल्याला पाहायला मिळेल त्याचा आन्सर बघा. इथं बघा. हाऊसेस बिल्ड युजिंग नॅचरल मटेरियल्स लाईक कोकोनट लिव्स, हे, ग्रास, वॅटल, बॅम्बू, वूड अँड कावडंग
आर एअरी कूल अँड इनएक्सपेन्सिव्ह टू बिल्ड. म्हणजे ती घरं कशी असतात नैसर्गिक गोष्टी वापरल्यावर? एअरी म्हणजे हवेशीर असतात, कूल म्हणजे थंड असतात आणि इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे ती घरं बांधण्यासाठी खूप कमी खर्च येतो. मग आपण काय लिहायचं त्याचं बघा. हाऊसेस बिल्ट युजिंग पार्ट्स ऑफ प्लांट्स आर एअरी कूल अँड इनएक्सपेन्सिव्ह टू बिल्ड, असं त्याचं आन्सर आपण लिहू शकतोय. ओके, आता याच्या पुढे जाऊया. हा, ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द नेम्स अँड युजेस ऑफ पार्ट्स ऑफ प्लांट. बघा आता झाडाचे काय नेम आहे, पार्ट ऑफ प्लांट, ही झाडाचे भाग दिलेले आहेत आपल्याला काही, त्याचे आपल्याला काय लिहायचे तिथं, नाव लिहायचे इथं आणि त्याचे युजेस लिहायचे. तर बघा इथं आहेत रूट, है की नाही. मग रूट्सचा वापर काय होतो, टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. हे झालं रूटचं काम. ओके, इथं आहेत लिव्ज. लिव्हचं काम काय आहे, टू प्रिपेअर फूड, अन्न तयार करणे, है की नाही. आणि अजून काय आहे, समजा इथं आपण स्टेम घेऊया. स्टेमचं काम काय आहे, टू गिव्ह सपोर्ट अँड कॅरी न्यूट्रिएंट्स. हे न्यूट्रिएंट्स रूट्सने घेतलेले ते वाहून नेण्याचं, प्रत्येक ब्रांचपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, स्टेम करतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या लेसनचा एक्सरसाइज होता. तुम्हाला संपूर्ण लेसन समजून घ्यायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.